दरम्यान आज विजय मेळावा होत असला तरी संपूर्ण राज्यालाच नाही तर देशाला पडलेला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मराठीचा झेंडा खांद्यावर घेऊन एकत्र आलेले ठाकरे बंधू राजकीय दिलजमाई करणार काय? आगामी महापालिका निवडणुकांसाठी ठाकरेंची राजकीय युतीही होणार का याची उत्सुकता आहे। त्या दृष्टीने आज ठाकरे बंधू मेळाव्यात मोठी घोषणा करतात का याकडे देशाचं लक्ष लागलंय। त्यामुळे अनेक दिवसांपासून चाललेल्या शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चा आज त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल का याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला देखील आहे। हिंदीच्या मुद्द्यानंतर आता राजकीय दृष्ट्याही यांची दिलजमाई होईल का याकडे बघणं महत्त्वाचं ठरेल। दरम्यान मेळाव्याबाबत दोन्ही पक्षांची एकजूट कशी पाहायला मिळते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पक्षीय अहंकार बाजूला ठेवत मेळाव्याचं काम करणं, बॅनर्स घोषणांमधून दोन्ही पक्षांनी एकमेकांना न डिवचणं, सोशल मीडिया बॅनर जाहिरातींद्वारे मेळाव्याची जोरदार तयारी झाली आहे। गर्दीचं नियोजन ही दोन्ही पक्षांची संयुक्त जबाबदारी आहे। दोन्ही पक्षातील नेत्यांची विशेष टीम करून जबाबदाऱ्यांचं वाटप देखील करण्यात आलंय। आज मेळाव्यातील प्रत्येक बाबीशी रंगीत तालीम। व्यासपीठावर केवळ पक्षाध्यक्ष प्रदेशाध्यक्षांना स्थान, इतर नेते व्यासपीठासमोर असतील। ठाकरे बंधूंसह मोजक्या नेत्यांचीच भाषणं होतील। आदित्य ठाकरे अमित ठाकरे देखील व्यासपीठाखालीच असतील। मेळाव्याचा केंद्रबिंदू हे ठाकरे बंधूच असणार आहेत। सर्व नेत्यांचा सन्मान जपला जाईल अशी आसन व्यवस्था या मेळाव्यात करण्यात आली आहे। तर संपूर्ण देशाचं लक्ष आज ठाकरे बंधूंच्या मुंबईतल्या मेळाव्याकडे लागलेलं आहे। वरळी डोम इथे आज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा मेळावा पार पडणार आहे। तर हिंदीच्या मुद्द्यावर या ठाकरी तोफा धडाडणार आहेत। शिंदेंच्या जय गुजरात आणि सुशील केडी यांनी तोफेत नव्यानं दारुगोळा भरलाय।